नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की जीवा आणि काव्या हे दोघंजण वरती बोलत असतात. काव्या ही जीवाला जाब विचारत असते, जीवा, का नष्ट केलेस तू सगळे पुरावे आपल्या प्रेमाचे? बोल ना, कसे नष्ट केलेस? त्याबरोबर आता जीवा काव्याला सांगत असतो, तुला का कळत नाही आहे? मी सांगतोय ना, मी यातलं काहीही केलेलं नाही आहे, मला काहीच माहीत नाही आहे. त्यावर काव्या म्हणते, घे माझी शपथ. जीवा लगेच म्हणतो, तुझी शपथ? नाही माहीत मला, काही केलेलं नाही आहे यातलं मी. त्याबरोबर काव्या म्हणते, ठीक आहे, तू माझी खोटी शपथ घेणार नाहीस असा मी विश्वास तुझ्यावरती ठेवते. पण शेवटी जीवा, तुझ्या मनासारखं घडलं सगळं. देवाने सुद्धा तुझ्याच बाजूने राहायचं ठरवलं आहे. कोणालाच आपल्याबद्दल काही कळलेलं नाही आहे असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा खूप मोठा गैरसमज आहे. कारण काय ना, आता खाली जाऊन मी सगळ्यांना सगळं खरं सांगणार आहे. आज मी आपल्यातलं प्रेम सगळ्यांना सांगून टाकणार आहे जीवा. सांगणार आहे मी सगळ्यांना आज की तुझं माझ्यावरती किती प्रेम होतं आणि माझंसुद्धा तुझ्यावरती. बघ, आज मी सगळ्यांना सांगणार. आता खरं तर काव्याने आज ठरवूनच आलेली असते की ती सगळ्यांना सगळं काही सांगणारच आहे. तर इकडे जीवासुद्धा आता चिडतो आणि तो काव्याला म्हणतो, ठीक आहे, जा, तुला सांगायचं आहे ना सगळ्यांना, ओरडून सांग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे प्रेम कधीच ॲक्सेप्ट करणार नाही, कधीच नाही. त्याबरोबर काव्या म्हणते, हो ठीक आहे, मग आता तुला जे करायचं आहे ना जीवा, ते तू कर. पण काव्याला जे करायचं आहे ते काव्याच करणार. त्याबरोबर लगेचच खाली उभे असलेले मिथुन काका खालून काव्या आणि जीवाला हाक मारतात, अरे काव्या, जीवा, काय करताय तुम्ही वरती? इकडे या खाली. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही तिकडे जात म्हणते, हो आलो. आणि मग पटकन ती तिकडनं लगेचच खाली जाते. जीवासुद्धा तिच्या मागोमाग खाली यायला निघालेला असतो. तर दुसरीकडे मिथुन काका नंदिनीला आणि पार्थला लॉन फिरवत असतात. आता खरं तर ते नंदिनीला सगळं व्यवस्थित सांगत असतात. ते तिला सांगत असतात, नंदिनी, तुला माहिती आहे का, इथे ना खूप झाडं आहेत. अगदी आम्ही विदेशाहून सुद्धा झाडं मागितली होती हो आमच्या फार्म हाऊसवर लावण्यासाठी. आणि सांगू का, कढीपत्त्याची झाडं तर इथे खूप आहेत. आपल्या पायाखाली सुद्धा तुला कढीपत्ता भेटेल. कारण काय ना, मालिनी वहिनींना कढीपत्ता खूप आवडतो. म्हणजे कढीपत्त्यातले पोहे, कढीपत्त्याची कढी, कढीपत्त्याची चटणी आणि केसाला लावायला तेलसुद्धा करतात कढीपत्त्याचं. त्याबरोबर पुढे विचारतात, कसं वाटलं तुला देशमुख फार्म हाऊस? नंदिनी सांगते, खूप छान. इतक्यात तिकडे जीवा आणि काव्य आलेले असतात. नंदिनी विचारते, तुम्ही दोघंजणं कुठे गेला होतात आणि काय करत होतात? त्याबरोबर लगेचच पार्थ सांगतो, कदाचित जीवाला नंदिनी काव्याला फार्म हाऊस फिरवून दाखवत असेल. मग काव्या, कसं वाटलं आमचं फार्म हाऊस? जरा काही कौतुक वगैरे करा. काव्या म्हणते, हो कौतुक करायचं आहे ना, पण त्याआधी मला तुम्हाला काही खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तर मी ते तुम्हाला सांगू का? त्याबरोबर लगेचच नंदिनी विचारते, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे? बोल ना. तर मग लगेच जीवामध्ये येत म्हणतो, एक मिनटं, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. त्याबरोबर आता जीवाने असं म्हटल्यावर सगळेच जण जीवाकडे बघतात आणि काय विचारतात. तर जीवा सांगत असतो, थँक्यू मला म्हणायचं होतं तुम्हा सगळ्यांना. माझा वाढदिवस एवढं तुम्ही छान सेलिब्रेट करताय, एवढं छान प्लॅन केलं आणि मला माझ्या आवडीच्या जागेवरती सुद्धा तुम्ही लोकांनी आणलं. त्याबरोबर लगेचच आता काका म्हणत असतो, त्यासाठी तुला आम्हाला थँक्स म्हणण्याची काहीच गरज नाही आहे जीवा. कारण काय आहे ना, तुझ्या मनात काय आहे हे ओळखण्यासाठी आणि बुद्धिबळ खेळण्यासाठी आम्ही सगळेजण चॅम्पियन आहोत. काय नंदिनी, काय पार्थ? त्याबरोबर लगेचच जीवाच्या लक्षात सगळं येतं आणि जीवा म्हणतो, एक मिनटं, म्हणजे त्या दिवशी आईच्या खोलीत तुम्ही? त्याबरोबर लगेचच मिथुन काका म्हणतो, हो बरोबर, त्या दिवशी आईच्या खोलीत बसून जे काही नंदिनी आणि तुझी आई बोलत होत्या ते सगळं मी आणि पार्थ दोघंजणं किचनमध्ये ऐकत होतो. आता काय करणार, तू खोलीत असा चिपकून बसला होता आम्हाला की तू जायला तयारच नव्हतास. मग आम्हाला नवीन प्लॅन बनवावा लागला रे. त्यानंतर पुढे आता लगेचच काव्या म्हणायला लागते, बरं ठीक आहे, ऐका ना, आता मी बोलू का? मला खरोखर महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आणि मग आता काव्या तिला जे बोलायचं असतं ते बोलायला पुन्हा एकदा सुरुवात करत असते.
पण पुन्हा मिथुन काका मध्ये बोलत म्हणतो, अरे तुम्ही आता इथे गप्पा मारत बसला ना तर कधी रात्र होऊन जाईल ते तुमचं तुम्हाला कळणार नाही. चला बरं तुम्ही लोक आतमध्ये. अरे अजून आपल्याला वाढदिवसाची तयारी करायची आहे, चला 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 आतमध्ये. आणि मग लगेचच तो आता नंदिनी आणि पार्थला घेऊन तिकडनं आतमध्ये जातो. त्याबरोबर इकडे लगेचच काव्या ही जीवाला म्हणत असते, मी बोलत असताना मुद्दामून कट केलंस ना तू मला, मुद्दामून मध्ये बोललास ना तू, ठीक आहे काहीच हरकत नाही. आज रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ मी तुला दिली. तुला काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे सगळं करून घे, सगळं बोलून घे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जीवा, आज रात्री 12 वाजून गेल्याच्या नंतर मी सगळ्यांना आपल्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल सगळं काही खरं खरं सांगून टाकणार आहे. आणि हे मी ठरवलं आहे. आणि मग आता काव्य एवढं बोलून तिकडनं निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे विक्रम काका हे घरी आलेले असतात आणि आता येताना त्यांनी मालिनी काकूंसाठी छान गजरासुद्धा आणलेला असतो. आता मालिनी काकू ह्या म्हणायला लागतात, अरे बाप रे आज गजरा वगैरे. मिथुन काका स्वतःच्या हाताने आता विक्रम काका स्वतःच्या हाताने त्यांच्या केसात तो गजरा माळतात. त्यानंतर पुढे ते आता मालिनी काकूंना सांगत असतात, काय ना मालिनी, व्यक्ती ही दोनदा प्रेमात पडते. आई म्हणते काय? त्यावर बाबा सांगतात हो दोनदा. म्हणजे बघ, पहिलं प्रेमच असतं ते चालता फिरता होणारं, एका नजरेत होणारं आणि रोजच्या सहवासाने होणारं. आणि दुसरं प्रेम असतं ते, त्यावर मालिनी म्हणते म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर. त्यावर बाबा सांगतात नाही गं, त्याच व्यक्तीवर, पण पुन्हा प्रेम होतं. त्याच्या डोळ्यांखाली आलेल्या त्या सुरकुत्या, तिच्या केसांवर हलकी चढलेली ती चांदी, तिचा स्वभाव, प्रत्येक वेळ आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची तिची सवय, या सगळ्याच्या प्रेमात पडतो, जसं मी तुझ्या पडलो. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, ओ तुम्ही काय आज पावसा वगैरे भिजून आलाय का? नाही म्हणजे आज तुमचा जो रोमॅन्सचा सूर आहे तो खूप वरचा सा लागलाय म्हणून म्हणते. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, पण तुला माझा हाच रोमॅन्स आवडतो की नाही? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, आपल्या लग्नाला 1 महिना झालेला नाही आहे, आपल्या मुलांच्या लग्नाला झाला आहे. त्यावर विक्रम काका म्हणतात, पण त्यावेळेस मी जसा होतो तसाच आजही आहे की नाही रोमॅन्टिक, आणि तुला तसाच आवडतो ना? त्यावर मालिनी काकू होकार म्हणतात. तर लगेच पुढे विक्रम काका आगीवरून मालिनी काकूंना एक गोष्ट सांगत असतात, उदाहरण सांगत असतात. मग मालिनी काकूंना साठे गुरुजींनी बोललेले शब्द आठवतात. मालिनी काकू लगेचच आता बाबांना सांगायला लागतात, अहो तुम्हाला माहिती आहे का, ते साठे गुरुजी आले होते माझ्या माहेरचे, त्यांनी आपल्या जीवाला आगीपासून लांब राहायचं असं सांगितलं आहे. त्याबरोबर हे ऐकून विक्रम काका आता मालिनीला सांगत असतात, असं सांगितलं आहे, बरं पण काय ना मालिनी, हे बघ, या अशा गोष्टींची काळजी नाही करायची. या गोष्टी ज्या घडायच्या आहेत त्या घडतातच, आपण त्या थांबवू नसतो शकत. आणि तुला एक सांगू महत्त्वाचं, की आता आपली मुलं ना तिकडे छान एन्जॉय करत असतील, या सगळ्या गोष्टींचा तू उगाच विचार करत बसू नकोस, कळलं तुला? तर दुसरीकडे आता नंदिनी बघते तर काव्या बाहेर एकटीच बसलेली असते. ती बाहेर येते आणि म्हणते, झालं बाई एकदाचं मटण बनवून, आता देशमुख स्टाईल मटण खाऊन बर्थडे बॉयला खूप आनंद होईल. पण तुला माहिती आहे का, मघाशी मी म्हटलं होतं की झणझणीत मटण बनवते म्हणून, पण नशीब काही झणझणीत केलेलं नाही आहे मी, मसाला वगैरे जरा कमीच घातला आहे. अगं जीवानासुद्धा तिखट आवडत नाही, मग उगाच कशाला झणझणीत वगैरे, एवढं बोलून नंदिनी थांबते. तर काव्या ही तिकडनं उठून चाललेली असते. नंदिनी ही काव्याचा हात पकडते आणि काव्याला म्हणते, काव्या काय झालं, तू अशी अचानक उठून निघून का चालली आहेस? अगं इथे येण्यापूर्वी तू इथे येण्यासाठी किती जास्त एक्सायटेड होतीस, पण इथे आल्यापासून तू माझ्याशी एक शब्द देखील बोललेली नाही आहेस. काही झालं आहे का? तुझ्या मनात काही अडी आहे का? काव्या म्हणते, अगं नाही गं ताई, तसं काही नाही आहे. अडी वगैरे कसली आणि कसलं काय? मी का तुझ्याशी बोलू नको? मी फक्त 12 वाजण्याची वाट बघते. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काय गं काव्या, तुला चिडण्यासाठी ना अगदी काही कारण पुरतं. आता वेळ जात नाही आहे म्हणून चिडचिड करणं हा काही मार्ग आहे का? त्यावर नंदिनी पुढे सांगते, आता मी सुद्धा 12 वाजण्याची वाट बघते. काव्या विचारते, तू का वाट बघतेस रात्री 12 वाजण्याची? त्यावर नंदिनी सांगते, अगं काव्या असं काय करतेस, आज जीवांचा वाढदिवस आहे, मग 12 वाजण्याची वाट मी नाही बघणार तर कोण बघणार? त्याबरोबर लगेचच काव्या ही नंदिनीला म्हणायला लागते, हो, आणि ती पुन्हा तिकडनं जात असते. मग नंदिनी काव्याला सांगते, तुला माहिती आहे का काव्या, मी जीवासाठी छान सरप्राईजसुद्धा प्लॅन केलं आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, सरप्राईज काय?
त्यावर नंदिनी म्हणते मला प्रॉमिस कर तू हसणार नाहीस. काव्या म्हणते नाही हसणार, सांग ना. त्यावर नंदिनी पुन्हा म्हणते स्पॉईल नाही करायचा. त्याबरोबर काव्या म्हणते अगं नाही करणार, पण सांग तर खरं काय सरप्राईज आहे. नंदिनी म्हणते बघा काव्या, हसायचं नाही असं, अजिबात हसायचं वगैरे नाही या. त्यावर काव्या म्हणते ताई मी तुला हसणार नाही आहे, आता काय सरप्राईज आहे ते सांग तर खरं. त्याबरोबर नंदिनी काव्याला सांगायला लागते तुला माहिती आहे आज ना मी रात्री 12 वाजता जीवांना एक कविता बोलून दाखवणार आहे, जी मी स्वतः बनवली त्यांच्यासाठी. आता हे ऐकून काव्या म्हणते काय ताई तू जीवासाठी कविता केली आहेस. त्यावर नंदिनी म्हणते हो. त्यावर काव्या नंदिनीला म्हणत असते ताई तुला कळतं आहे का, कविता वगैरे माणूस केव्हा करतो जेव्हा तो प्रेमात पडतो ना तेव्हा. तू जीवाच्या प्रेमात पडली आहेस का. त्याबरोबर आता नंदिनी ही 1-2 क्षणांसाठी गप्प झालेली असते. काव्या तिला पुन्हा विचारते ताई मी काय विचारते, तू जीवाच्या प्रेमात पडली आहेस का. अगं दे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर, बोल ना. त्याबरोबर आता नंदिनी ही काव्याला सांगत असते नाही गं, म्हणजे अजून तरी तसं काही आहे असं नाही वाटत, प्रेमात वगैरे नाही. पण मी खरं बोलू, मला ना प्रेमात पडण्याची एवढी घाईसुद्धा नाही आहे. आणि मग नंदिनीला आता जीवाबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवायची सुरुवात होते. म्हणजे पहिल्यांदा जीवा ज्यावेळेस तिला सोडायसाठी आनंद निवासमध्ये जात होता त्यावेळेस त्याने तिच्यासाठी घेतलेले 5-5 ₹100 गजरे. त्यानंतर पाणीपुरी खात असताना तिला ठसका लागला त्यावेळेस वर बघ छाती चोळून देणारा जीवा, तिला सगळं काही आता आठवायला लागतं. त्यानंतर आता लगेचच ती खूप जास्त हसत असते. इमोशनल आणि आनंदी दोन्ही गोष्टी तिच्या एकत्र झालेल्या असतात. आता काव्य ही नंदिनीला विचारते ताई काय विचारते मी, बोल ना. त्याबरोबर नंदिनी म्हणते अगं म्हटलं ना प्रेम वगैरे म्हणता येईल एवढं काही नाही आहे अजून, पण मी खरं बोलू का काव्या, मला ना घाईसुद्धा नाही आहे. शेवटी लग्नानंतर होईलच की प्रेम, पण आधी ना आमच्यात चांगला संवाद सुरू होऊ दे, आमच्यात छान मैत्री होऊ दे, मग पुढं बघू की. आणि आज तुला माहिती आहे पार्थने सुद्धा एक तुझ्यासाठी तुझ्या आवडीची रेसिपी करायला घेतली आहे. मज्जा आहे बाई एका मुलीची. आणि मग ते दोघी बहिणी बोलत असतात. तर दुसरीकडे जीवा हा एकट्याच येडझाऱ्या मारत असतो. इतक्यात पार्थ तिकडे येतो आणि मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. जीवा डचकतो. पार्थ म्हणतो काय रे एवढं डचकायला काय झालं. जीवा म्हणतो काही नाही रे, अचानक येऊन असा खांद्यावरती हात टाकलास ना म्हणून डचकलो, बस बाकी काही नाही. त्याबरोबर पार्थ म्हणतो हे बघ तुझ्यासाठी छान अळणी रस्सा बनवला आहे, चव कर आणि सांग बरं कसा झाला आहे. जीवा म्हणत असतो अळणी रस्सा नाही पण तू बनवलायस ना, मग नेहमीसारखा छानच झाला असणार, त्यात काय. त्याबरोबर पार्थ म्हणतो अरे हो रे पण तरी पण चव कर. जीवा म्हणतो नाही नको माझा मूड नाही आहे आता. त्यावर पार्थ म्हणतो तुझा तर इथे येण्याचा सुद्धा मूड नव्हता, पण आलायस की नाही, मग आता हा अळणी रस्सा चेक करून सांग कसा झाला आहे. त्यावर जीवा म्हणतो अरे नको ना खरंच प्लीज. त्यावर पार्थ म्हणतो शाटअप, खाऊन बघ. आणि मग आता तो जीवाला बळजबरीने बळदाटी तो अळणी रस्सा खायला लावतो. जीवा रश्श्याची चव करतो आणि म्हणतो टेस्टी आहे छान, पण नेहमीपेक्षा जरा वेगळा आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो वेगळा तर असणारच ना, कारण हा रस्सा तुझ्या बायकोने बनवला आहे स्पेशली तुझ्यासाठी बर्थडे बॉय, हे घे संपव सगळं. जीवा म्हणत असतो की अरे नाही नको आहे मला, पण पार्थ बळजबरीने त्याच्या हातामध्ये तो अळणी रस्सा देतो आणि त्याला पुढे सांगतो की मी तुझ्या आणि काव्याच्या आवडीची एक रेसिपी बनवतोय, चल आलोच. आणि तो तिकडनं जातो. त्याबरोबर इकडे जीवा मनातल्या मनात म्हणत असतो आता माझं आणि काव्याचं नावसुद्धा एकत्र ऐकायला मला भीती वाटायला लागली आहे, म्हणजे काय होईल काही सांगता येत नाही. इतक्यात आता जीवा हा फिरत असताना त्याला तिथून गुपचूप जात असणारा मिथुन काका दिसतो. जीवा विचार करतो मिथुन काका हा इथे यावेळी काय करतोय, नाही आणि ते सुद्धा एवढ्या दबक्या पावलांनी चालून, बघायला हवं. आणि मग आता जीवा हा तिकडनं मिथुन काकाच्या मागे मागे जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे काव्या ही नंदिनीला म्हणत असते ताई अगं अशी कशी आहेस तू, म्हणजे बघ ना मगाशी पार्थने सांगितलं की जीवा याच फार्म हाऊसच्या गवतावरती फिरत एखाद्या व्यक्तीबरोबर तासन तास गप्पा मारायचे, बोलत राहायचे. मग तुला असा प्रश्न नाही आला का मनात की जीवा कोणाबरोबर बोलत असतील म्हणून. त्यावर नंदिनी म्हणते की नाही काव्या त्यात काय एवढं, बोलत असतील एखाद्या फ्रेंडबरोबर किंवा दुसरं कोणाबरोबर. मग आता तू नाही का तुझी मैत्रीण जीविका तिच्याबरोबर तासन तास कितीतरी वेळ बोलत बसायचीस, गप्पा मारायचीस, पण म्हणून याचा अर्थ असा झाला का मी कधी तुझ्यावरती संशय घेतला का, नाही ना. मग एवढं बोलून नंदिनी तिकडनं जात असते. काव्या पुन्हा तिचा हात पकडते आणि तिला म्हणते अगं ताई पण विचार करायला काय हरकत आहे, तुला
क्युरॉसिटी नाही आहे का की आपला नवरा कोणाबरोबर बोलला, काय बोलला, जीवाने काय विचारलं, काय सांगितलं, कोण होती ती, तुला इच्छा नाही आहे जाणून घेण्याची? त्यावर काव्याला नंदिनी म्हणत असते, नाही काव्या, हे सगळं काय, तू कुठला विषय काढून बसतेस? त्यावर काव्या म्हणते, बोल ना ताई, तुला इंटरेस्ट नाही आला का हे सगळं जाणून घेण्यात? बोल ना. त्यावर नंदिनी म्हणते, नाही काव्या. त्यानंतर आता काव्या ही तिला म्हणत असते की अगं, जर जीवाचं लग्न अगोदरच कोणावर प्रेम असेल तर? आता ही गोष्ट ऐकून मात्र नंदिनी ही काव्याकडे बघतच राहते. काव्या पुन्हा नंदिनीला विचारते, ताई काय म्हणते मी, सांग ना. जर जीवाचं लग्न अगोदर एखाद्या मुलीवर प्रेम असेल तर काय करशील तू? आता मात्र नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या हे बघ, तू उगाचच्या उगाच विषय काही भडकटवू नकोस. काव्या पुन्हा म्हणते, सांग ना ताई. मग नंदिनी म्हणते, काव्या, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खरं तर नवरा बायकोमधल्या गोष्टी अशा बाहेर कोणाला सांगायच्या नसतात असं म्हणतात, पण तू माझी धाकटी बहीण आहेस, त्यामुळे मी तुला विश्वासाने सगळं काही सांगूच शकते. आणि मग ती काव्याला सांगायला सुरुवात करते, काव्या, जीवाचं खरंच एका मुलीवरती प्रेम होतं. त्यावर काव्या म्हणते, काय? त्यावर नंदिनी सांगते, हो, जीवांचं एका मुलीवर होतं बरं प्रेम, आणि ही गोष्ट मला त्यांनी लग्नानंतर सांगितली. त्यावर काव्या म्हणते, ताई तुला सगळं माहीत आहे? त्यावर नंदिनी सांगते, हो, मला सगळं माहीत आहे. त्यांनी स्वतःहूनच मला सगळं सांगितलं. काय झालं, एक दिवशी मी आमची खोली आवरत होते. खोली आवरता आवरता मी त्यांचं कपाट आवरायला घेतलं, आणि कपाटामध्ये मला एक हँडमोल्ड आणि एक शोपीस सापडलं. त्या हँडमोल्डला बघून असं वाटत होतं की एका मुलाने एका मुलीचा हात पकडला आहे. मग काय, मी जीवाना खोदून विचारलं. त्यावर वेळेस जीवांनी मला सांगितलं की त्यांचं एका मुलीवरती एकतर्फी प्रेम होतं. काव्या म्हणते, काय एकतर्फी? त्यावर नंदिनी सांगते की हो, एकतर्फी. आणि तुला माहिती आहे का की त्यांच्या छातीवरती ना टॅटूसुद्धा आहे. त्यावर नंदिनीला काव्य विचारते, तुला काय माहिती ताई टॅटूबद्दल? त्यावर नंदिनी सांगते, अगं, ते त्या दिवशी तुझ्याकडून त्यांच्या छातीवरती, त्यांच्या शर्टवरती चहा सांडला होता ना, त्यावेळेस ते शर्ट चेंज करत असताना, बटन लावत असताना मी पाहिला होता तो टॅटू. त्याबरोबर काव्य म्हणते, ताई मग तुला क्युरॉसिटी नाही वाटली तो टॅटू कुणाचा, काय नावाचा आहे म्हणून? अगं ताई, म्हणजे बघ ना, जर तुझ्याऐवजी दुसरी कोणी मुलगी असती तर तिने हे शोधून काढलं असतं. त्यावर नंदिनी म्हणते, आता काव्या हे बघ, त्याच्यातलं एक अक्षर मी पाहिलं होतं, क, पण क वरून पुढे काय ते काही कळलं नाही मला. त्यावर काव्या म्हणते, ताई मग अगं शोधून काढायला हवंस ना तू ते. त्यावर नंदिनी म्हणते, अगं मी जीवांची बायको आहे, तुझं काय? त्यावर काव्या म्हणते, तेच तर, तू जीवाची बायको आहेस. तुझ्याऐवजी जर मी असते ना तर ही मुलगी कोण आहे हे शोधून काढण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला असता. शेवटी आपल्या नवऱ्याचं प्रेम होतं तिच्यावरती. आणि तुला एक खरं सांगू का, छातीवरती टॅटू काढण्यापर्यंतच्या जर गोष्टी होत्या तर मला नक्कीच असं वाटत नाही की जीवाचं प्रेम त्या मुलीवरती एकतर्फी होतं. त्यावर नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, काहीही असलं तरी जीवाचं आणि माझं आता लग्न झालं आहे. आम्ही 7 जन्मासाठी जोडले गेलो आहे. मग त्यांनी माझ्यासाठी मला जे काही सांगितलं आहे तेच माझ्यासाठी सत्य, अंतिम सत्य असणार आहे की नाही? मग बाकीच्या गोष्टींचा विचार मी उगाच का करत बसू? काव्या ही नंदिनीला म्हणत असते, पण ताई काय असू शकतं गं केवरून नाव? काय बरं असू शकतं? नंदिनी म्हणते, काव्या नाव तर छोटंसंच असणार असं मला वाटते, म्हणजे अगदी 2-3 शब्दांचं. त्यावर काव्या म्हणते, किंवा 2.5 शब्दांचं असू शकतं. त्यावर नंदिनी म्हणते, 2.5 शब्दांचं म्हणजे काव्या त्यांच्या छातीवर काव्याच तर नाव नाही आहे ना? पण मग काव्या, ती काव्या तू नाही आहेस ना? काव्य तुझं आणि जीवांचं लग्न अगोदर एकमेकांवर प्रेम नव्हतं ना? काव्या बोल ना, काहीतरी विचारते मी तुला. काव्या बोल. आता मात्र काव्या ही पूर्णपणे निरुत्तर झालेली असते आणि ती आता नंदिनीला काहीच उत्तर देत नसते. त्याबरोबर मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट हे पटापट मिळत जातील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, आता इकडे नंदिनीने काव्याला सांगितले की त्यांच्या छातीवरती आहे, आणि आता तिने काव्याला प्रश्न देखील विचारले की ती काव्या तू नाही आहेस ना?
त्यावर आता काव्या नंदिनीला काय उत्तर देणार आणि फायनली नंदिनीच्या समोर सत्य येणार का? तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, त्याचबरोबर मघाशी विक्रम काका हे मालिनी काकूंना म्हणत होते की प्रेम हे आयुष्यात दोनदा होतं. पहिलं प्रेम हे एका नजरेत पहिल्यांदा बघितल्याने किंवा सतत ती व्यक्ती आपल्याच समोर असल्याने, आपल्या सहवासात असणारे होणार. आणि दुसरं प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत, त्या व्यक्तीची सतत आपली बाजू घेण्याची पद्धत, आपल्या बाजूने भांडण्याची पद्धत, हे सगळं बघूनसुद्धा माणूस दुसऱ्यांदा प्रेमात पडतो. आणि हे सगळं तुम्हाला काय वाटतं, खरं असेल का? म्हणजे प्रेमाची जी व्याख्या आहे ती हीच असेल का? ते देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण काय आहे, प्रेम ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातली एक वेगवेगळी गोष्ट आहे. आता जरी काव्या आणि जीवाच्या बाबतीत ते पहिल्या प्रेमाच्या बाबतीत सक्सेसफुल झालं नसलं तरी दुसऱ्यांदा त्या दोघांनाही चांगले लाईफ पार्टनर मिळालेत. आणि मला तर असं नक्की वाटतं की यांची लव्ह स्टोरी पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने खुलणार आहे. पहिलं रिलेशन वर्कआउट नाही झालं तरी यांचं दुसरं रिलेशन म्हणण्यापेक्षा यांचं लग्न हे नक्की वर्क होईल. असंच तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये सांगत चला. कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत काय आहे हे जाणून घेणं आमच्यासाठीही तितकंच गरजेचं आहे. चला तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो. उगाचच वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आता इथंच थांबू आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहू. तोपर्यंत या व्हिडिओचा मस्त छान पद्धतीने आनंद लुटा. विदाऊट स्किपिंग व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ इथेच संपवूया. व्हिडिओच्या जर शेवटपर्यंत तुम्ही आता पोहोचला असाल तर तुमचे आभार व्यक्त केले पाहिजे. त्यामुळे टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.